हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. आणि चला तर मग मी आज तुम्हाला सांगणार आहे जे सस्पेंड मी ठेवलं होतं की मी शॉपिंग कशासाठी केलेली आहे आणि हाचा दिवस माझ्यासाठी का खास आहे. तर आज आपण सांगूयात, जास्त सिक्रेट नको ठेवायला. तर चला तर मग इकडे पारस झोपलेला आहे आणि आज संडे आहे, 13 जुलै आहे. तर पारस, अय पारस, तोंड दाखव तुझं. पारस. तर चला तर मग पारसला आता उठवूया आपण. आणि आज त्याचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टू यू. ए बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर आज पारसचा बर्थडे आहे. तर बघूया आपण पुढे काय काय होतं, कसं काय होतं, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजचा दिवस कसा जातोय आणि मी त्यासाठी काय काय करते, हे सगळ्या गोष्टी मी आज रेकॉर्ड करणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. थोडासा व्हिडिओ लेट येईल, पण नक्की मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर. तर हे सरप्राईज होतं की आज पारसचा बर्थडे आहे आणि मी त्याची शॉपिंग केली होती. आणि हा दिवस प्रत्येकासाठी, प्रत्येक आईसाठी म्हणजे खास असतो. आणि जास्त काय आता बोलू शकत नाही. तर ठीक आहे, मी तुम्हाला पुढे पुढे दाखवते काय काय करते आणि काय काय होतं, ते कसं बड्डे सेलिब्रेट होतं, कोण येतं कोण नाही येत. असं जास्त मोठा नाही आहे, छोटासाच बड्डे आहे, पण तो तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. तर चला मग भेटूयात थोड्या वेळात. तुम्ही बघू शकता माझी पूजा वगैरे झालेली आहे, सगळं क्लिनिंग वगैरे आटपलेली आहे. सकाळचे टिफिनसुद्धा गेलेले आहेत, आता दुपारचे फक्त बनवायचे आहेत मला. तर ते आता मी बनवणार आहे थोड्या वेळात. तर सगळं आवरलेलं आहे, म्हणजे सगळं घर व्यवस्थित मी आवरलेलं आहे. तिकडे TV चालू आहे. तर तुम्हाला कळलेलं आहे की आज पारसचा बड्डे आहे, तर त्याचीच तयारी आपण करत होतो. त्याची शॉपिंग मी केली होती. आणि हा दिवस खूप स्पेशल आहे, कारण खरंच माझा मुलगा खूप लकी आहे माझ्यासाठी. आणि त्याच्याच पायगुणामुळे हे सगळं आज जे काही आहे माझ्याकडे ते त्याच्यामुळेच आहे. आता आधी माझ्याकडे काही नव्हतं, काही म्हणजे काहीच नव्हतं. आणि मेन गोष्ट की त्यांनी म्हणतात ना की लकी आहे असं, म्हणजे मी बोलू शकते की तो त्याच्या पप्पांसाठी खूप लकी ठरला. कारण एक छोटंसं ॲक्सिडेंट झालं होतं त्याच्या पप्पाचं. छोटंसं म्हणजे किती मोठंच होतं की ते वाचतील नाही वाचतील हे आम्हाला माहितीही नव्हतं. पण त्याचा जन्म झाला आणि त्याच्या पप्पांनाही त्याच्या पप्पांचासुद्धा दुसरा जन्म झाला. म्हणून हा दिवस खूप खास आहे आमच्यासाठी, खूप स्पेशल आहे. की म्हणतात की आजकाल खूप ट्रेंडिंग चालू आहे की मुलगी ही घरची लक्ष्मी आहे. लक्ष्मी आणि आहेच, मुलगी ही लक्ष्मीच आहे, पण मुलगा ही कमी नाही आहे. फक्त कसं आहे की आपले विचार बदलण्याची गरज आहे. मग मुलगा असो का मुलगी असो, ते दोन्हीही सेम आहे, त्यात काहीही अंतर नाही आहे. फक्त आपला जो विचार करण्याची जी क्षमता असते, काही लोकांची मेंटॅलिटी खूप खराब असते, मुलगी नको मुलगी नको, मुलगा पाहिजे. तर असं काही नसतं. ज्यांना मुलगा आहे, ज्यांना मुलगी आहे, तेही सुखी नाही. कारण मी खूप गोष्टी अशा बघितलेल्या आहेत की एकुलती एक मुलगी असूनसुद्धा कधी आपल्या आईवडिलांना ती सांभाळत नाही. काही वेळेला असं होतं की मुलगा सांभाळतो पण मुलगी सांभाळत नाही. काही वेळेला असं होतं की मुलगी सांभाळते पण मुलगा सांभाळत नाही. त्याच्यामुळे दोन्ही सेम आहेत. आणि फक्त आपला बघण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टिकोन बदला, बाकी काही नाही आहे. प्रत्येक आईवडिलाला आपलं मूल हे स्पेशलच असतं. हे मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मुलगी आणि मुलगा काही नाही आहे. काही म्हणजे काही नाही. हे माझे विचार आहेत. मुलगा मुलगी सेम आहे. त्याच्यामुळे असं कधी बोलू नका की आमची लक्ष्मी आहे आणि मुलगा असंच आहे आणि मुलगी तशीच आहे. असं काय नाही की मला मुलगा आहे म्हणून मी बोलते, असं नाही आहे. पण हा माझा विचार करण्याचा दृष्टिकोन आहे. आणि मलाही मुलगीच हवी होती, पण आम्हाला मुलगा झालेला आहे. तर ठीक आहे, आम्ही खुश आहोत. आम्हाला जे पण काही आहे, कारण त्याच्या येण्याने आमचं आयुष्य खूप बदललेलं आहे. आज जी जिंदगी मी जगते आहे, हे जे सुख मी भोगत आहे ते त्याच्यामुळेच भोगत आहे. ह्याच्या आधी माझ्याकडे खरंच काही नव्हतं. एक पुढे मी सांगेन कधीतरी की आम्ही कसे दिवस काढलेले आहेत. त्यामुळे आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्यासाठी, खूप म्हणजे खूपच स्पेशल आहे.
तर ठीक आहे, भेटूयात आपण थोड्या वेळाने. त्याच्यात तुम्हाला कळेल की मी त्यासाठी काय काय करते आणि काय नाही. मी प्रयत्न केलेला आहे पूर्णपणे की त्याला जे जे आवडतं तेच करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर ठीक आहे, मी तुम्हाला पुढचं दाखवेन. तोपर्यंत तुम्ही वेट करा आणि व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका बरं, नक्की बघा. आणि तोपर्यंत मी बाकीचे कामं उरकते आणि मग तोपर्यंत तुम्ही काय करणार आहात, तर तुम्ही माझा हा व्हिडिओच्या खाली बघा सबस्क्राईब म्हणून बटन असतं, ते दाबा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकनचं बटन दाबायला बिलकुल विसरू नका. ते तर आठवणीने दाबा की जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोचेल. ठीक आहे, चला आता मग थोड्या वेळाने भेटूया. तर पारसला मला जेवायला द्यायचं आहे. माझं तर जेवण झालं आहे. तो बाहेर मित्रांबरोबर गेला होता खेळायला, त्याच्यामुळे तो बोला मी नंतर जेवतो. तर चला मग बघूया मी पारससाठी काय बनवलं आहे. हां, आणि एक गोष्ट आहे की मी अजून एक त्याच्यासाठी त्याची आवडती गोष्ट बनवली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी पारससाठी गुलाबजाम बनवलेत आणि ते त्यांनी सकाळीच खाल्लेत, कारण त्याची आरती वगैरे केली, त्याचं औषण वगैरे, त्याच्यामुळे मग त्यांनी खाल्ले त्यावेळेला. आणि हे त्याच्यासाठी सरप्राईज होतं, त्याला माहीत नव्हतं की मी गुलाबजाम बनवलेले आहेत. आणि त्याला त्यासाठी मी हे चिकन बनवलं आहे. त्याला चिकन खूप आवडतं, चिकन आणि पुरी. तर आता मी त्याला देते जेवायला. त्याची काही रेसिपी वगैरे नाही टाकली आहे मी. त्याचं ताट रेडी करते, मग बोलते तुमच्याशी. तर चला, तर मग आता पारस जेवणार आहे. तो बघा मित्राच्या घरी जाऊन आला आहे. सकाळी याची आरती बिरती केली होती. आता बघा, पारसला आमच्या प्रॉपर असं ताट लागतं व्यवस्थित. आणि तुम्ही सगळ्यांनी पारसला बड्डेच्या शुभेच्छा द्या. पारस आता जेवणार आहे. त्याला चिकन आणि पुरी खूप आवडते आणि त्याने सांगितलं मम्मी मला पुरी बनव, म्हणून मी पुरी बनवली आहे. आणि पारस आज मोठा झाला आहे, 12 वर्षाचा कंप्लीट झाला आहे. हसते बघा कसा. तर ठीक आहे, चला तर मग आपण भेटूया, पुढची तयारी करू तेव्हा पारसच्या बड्डेची. आता सध्या आम्ही रेस्ट करतो, खूप दमलो आहे आता आम्ही. थोडा वेळ, अर्धा 1 तास रेस्ट करून मग तुम्हाला पुन्हा भेटतो. पारस बाय बोल. हाय, हॅलो. तर संध्याकाळचे आता 4 वाजून गेलेत आणि बघा इकडे तुम्ही पाहू शकता की कसं पाऊस आहे बाहेर. सकाळपासून ऊन होतं, पण आता पाऊस पडत आहे. मी थोडा वेळ रेस्ट घेतली, झोपली होती मी थोडा वेळ, एक अर्धा तास, कारण सकाळी उठल्यापासून कामच चालू आहे. तर त्याच्यामुळे झोपली होती थोडंसं. तर इकडे मी व्हॉइस ओव्हर देते की माझं कामं वगैरे राहिली होती बाकीचे उठल्यानंतर. तर तीच मी आवरली, सगळी भांडी वगैरे, आणि मग पारसच्या बड्डेची तयारी करायला घेतली. जरा समजून घ्या की व्हिडिओ खूप थोडा मोठा होत होता, म्हणून मी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. आणि ते मी बलून वगैरे फुगवायला घेतले होते की जेणेकरून पटापटा होईल सगळ्या गोष्टी. तर बलून तर फुगवत होती, पण ते काय माझ्या एकटीच्याने फुगवले जात नव्हते. आणि मी पारसला बघत होती, पण पारस काय मला भेटतच नव्हता. खेळायला गेलेला कुठे, तर तो भेटतच नव्हता. कुठे बघितलं पण नाही भेटला तो मला. नंतर मग हे हॅपी बड्डेचं मी आणलं होतं पहिल्यांदाच. असं ते नवीन काय निघाले वाटते, ते रिबिनमध्ये आपण ॲड करायचं असतं ते. तर ते खूप वेळेचं मला जमतच नव्हतं. मग कसं ट्राय केलं आणि मग ते झालं थोडंफार पॉसिबल. पण मला लय वैताग आला होता, कारण ती दोरी पण खूप मोठी होती आणि त्याच्यामुळे ते सेट करणं एकटीला शक्य नव्हतं. मग मी खाली ते लादीवर ठेवलं आणि मग ते एक वर सेट केले आणि भिंतीला मी लावलं. आणि मग त्याच्यानंतर मग पारस भेटला, मग त्याचे फ्रेंड आले 2-3. मग त्यांनी मला खूप हेल्प केली. खरं तर त्या मुलांनी मला हेल्प केल्यामुळे माझं डेकोरेशन लवकरात लवकर झालं. इथे त्यांची मजाक मस्ती वगैरे चालू होती प्रत्येकाची. शेवटी मुलं आहेत तर ती मजाक मस्ती करणारच. ते फुगे अर्धे तर फोडतच होते, फुगवायच्या आधी तर ते खूप फोडतच होते. पण असू दे, जरा मजा येत होती त्यांच्याबरोबर. थोडंसं मी सुद्धा एन्जॉय केलं आणि खूप छान वाटलं की जे दोघं जण पारसचे मित्र मला हेल्प करायला. आणि ते स्वतःच म्हटले की काकी आम्ही येऊ का नाही. तर हा स्टाईल मारत होता माझा हिरो की जसं काय डेकोरेशन त्यानेच केलं होतं. तर तुम्ही बघितलं तर इथे मी सगळं डेकोरेशन केलं होतं आणि मी आली होती माझा स्वयंपाक करायला. जे की माझे टिफिन असतात ते टिफिन मला बनवायचे. टिफिन पण तयार आहेत
आता झाले तर मी आता इथे टिफिन वगैरे बनवत होती. टिफिन वगैरे माझे झाले होते बनवून, चपात्या वगैरे बनवल्या होत्या आणि ते तुम्हाला फायनल लुक दाखवते मी पारसच्या बड्डेचा. आणि हा तिथे स्टाईल मारत होता. हे सगळं डेकोरेशन वगैरे झालं, मुलांसाठी बसण्यासाठी वगैरे सगळं हांतरून ठेवल्यानंतर आम्ही तयार झालो. आणि मग नंतर मी पारसचा केक आणायला गेली होती शॉपमध्ये आणि जाता जाताच तिथे गेटवरती टिफिन देऊन दिले. आणि इथे आमच्या बाहेरच आहे गेटच्या, तिथूनच मी नेहमी घेत असते केक. खूप छान असतो. आणि पारसचा पण पारसचं आहे. पारसचे पप्पांचा व्हिडिओ कॉल आला होता. ते काही कामानिमित्त नाही येऊ शकले, तर बाहेर असतात जॉबला, तर ते नाही येऊ शकले. त्यांनी खूप प्रयत्न केला पण ते काही आले नाही. त्याच्यामुळेच आम्ही बड्डे छोटासा केला. आणि ही तिची आत्तू होती, तिने कॉल केला होता. आणि हे सगळे माझ्या घरातले मेंबर्स ॲड झाले होते त्याच्या बड्डेसाठी. ते सगळे गावी असतात, त्याच्यामुळे त्यांना ॲड केलं होतं. तुम्ही बघू शकता त्याचे सगळे फ्रेंड्स वगैरे आलेले आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये. तो आणि हे तर बलून फोडायची मुलांची. जेवढं डेकोरेशन केलं होतं तेवढं त्यांनी फोडलं. इथे मग पारसने रिटर्न गिफ्ट वगैरे मुलांना दिले. आणि हे सगळ्यांचं एन्जॉयमेंट चाललं होतं. माझी बाल्कनीमध्ये अर्धे त्याचे मित्र बसले होते. आणि हे काही फोटोज आहेत पारसचे जे मी शेअर केलेले आहे. आणि नक्की सांगा कमेंटमध्ये की पारसचा बड्डे कसा झाला कसा नाही. आणि मी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे तर जरा समजून घ्या. आणि काय ह्याच्यामध्ये चूक असेल तरी समजून घ्या. आणि काय त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तरी सांगा. पण असं स्वीट पण सोबत असं मी त्याचा बड्डे केलेला आहे. जेवढं जमलं तेवढं आम्ही केले. कारण आमचे पप्पा नसल्यामुळे आमचा काही एवढा मूड नव्हता. पण आमचे पप्पा आले बरं पहाटे 4 वाजता. आणि सरप्राईज दिलं दुसऱ्या दिवशी 14 तारखेला ते आले पहाटे 4 वाजता. आणि त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं की ते आले. असू देत, आले त्याला महत्त्व आहे. ओके, तर मग सांगा मला पारसचा बड्डे कसा साजरा झाला. आणि आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचा सपोर्ट ठेवा. आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका की पारसचा बड्डे कसा झाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकनचं बटन दाबा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल. आणि तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची. स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि आमचा व्हिडिओ असेच आमचे व्हिडिओ तुम्ही लाईक करत राहा, बस बाकी काही नाही म्हणत. आणि हा छोटासा एक प्रयत्न होता एका आईचा, तर तुम्ही बघा आणि मला नक्की कळवा कसं आहे आणि कसं नाही. आणि पारसचे फोटो कसे आले ते तर नक्की सांगा.